हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेतच असणार. आय होप सर्वजण मस्त स्वस्त असतील. आणि माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये तुमचा सपोर्ट भरपूर मिळाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तो जेवढा पण असला तरी माझ्यासाठी भरपूर आहे बघा. थोडा असला तरी पण तुमच्यासाठी थोडा असेल पण माझ्यासाठी भरपूर आहे, नाही का? कारण की जो व्हिडिओ बनवतो ना त्यांना एक म्हणजे जेवढे व्ह्यूज येतात आणि जेवढे लोक वॉच करतात त्यासाठी भरपूर असा आनंद होत असतो बघा. तर ठीक आहे, आपले जे आमच्यासारखे छोटे क्रिएटर असतात ना, त्यांच्यासाठी तर खूप आनंदाची गोष्ट असते कोणत्याही गोष्टी केल्या की म्हणजे लोकं आपल्याला बघतायत, करतायत तर. तर असो चला, आता आज मी बनवणार आहे मस्त अशी लस्सी. तर आरूच्या पप्पांना खायची होती लस्सी आणि आता ऊन भरपूर असं वाढलेलं आहे. पूर्ण असं प्रॉपरली आता उन्हाळा आलेला आहे. आणि मग दहीचा डब्बा मी एकदाच हे तर लस्सीचं पॅकेट घेत होते. पण मी त्यांना म्हणलं, "नका घेऊ," म्हणलं लस्सीचं पॅकेट. कारण की मी चला तुम्हाला घरीच बनवून देते. मग हे मला बोलले, "मग कधी बनवून देणार आहे?" म्हणून म्हणलं, "चला आज तुम्हाला बनवूनच देते," म्हणलं. मस्त त्यांना दिल्ली स्टाईल नाही का मलाईदार अशी लस्सी बनवून दिलेली मी. बिलकुल पण एक थेंब पाणी टाकलं नाही. जेवढं आहे तेवढ्यामध्ये छान अशी लस्सी बनवलेली आहे. बाहेर भरपूर असं कडक ऊन पडलेलं आहे. दुपारचा टाइम आहे. त्यासोबत मस्त अशी आपलं सॉरी थंडी-थंडी लस्सी बनवून दिलेली आहे. संध्याकाळचा टाइम झालेला आहे. आजचा मेनू एकदम साधा, सिंपल बनवणार आहे. कारण की गरम हे प्रचंड होतंय, त्यामुळं एकदम हलकं-फुलकं जेवण खाऊशी वाटतंय आणि खूप दिवसानंतरनं बनवत आहे. तर सायंकाळी मस्त असं दिवाबत्ती करून घेतली. बाहेर तुळशीला, देवाला दिवा वगैरे लावून घेतला. त्यानंतर स्वयंपाकाला लागलेले आहे. तर बघू शकता, चला तुमच्यासोबत आता वरणाची रेसिपी शेअर करणार आहे. तर सर्व एक छोटी वाटी घेतलेली आहे. त्याच वाटीने सर्व मसूर डाळ, तूर डाळ, मूग डाळ ह्या तिन्ही डाळी मी मिक्स केलेल्या आहेत. स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत बघा आपल्याला. आणि ते तुम्ही तिन्ही डाळ मिक्स करून एकदा तुम्ही बनवून बघा. डाळ एक नंबर लागते खायला, इतकी टेस्टी लागते ना खूपच. तर मग आता त्यात आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत आणि टोमॅटो ना कधी-कधी काय होतात ना, आतमधून खूपच कडक असतात नाही का? आणि टोमॅटो ना बघूनच घालत जावा, कारण की टोमॅटोमध्ये पण भरपूर असे किडे, आळे वगैरे असतात. त्यामुळे ना व्यवस्थित चेक करून घालत जा. तर असो चला, आता झालेलं आहे माझं मस्त असं. डाळ पण स्वच्छ असं धुवून घेतलेली आहे मी. त्यात टोमॅटो टाकलेला आहे 1 मीडियम साईजचा. आणि आता त्यात आपल्याला टाकायची आहे हळद. तर हळद ही टाकायचीच बरं का. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना कुकर भरपूर असा ओतू जात असतो, तर काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं तुम्ही आणि पाणी थोडं नॉर्मलीच ठेवायचं. जास्त पण पाणी भरून ठेवायचं नाही कधी पण. नाहीतर मग खूपच कुकर ओतू जातो. नाहीतर एकदम स्लो गॅसवर ठेवायचं आणि ज्यावेळेस शिट्टी वर येते ना त्यावेळेस लगेच शिट्टी खाली करायची. जेणेकरून आपला कुकरसुद्धा जास्त घाण होत नाही. तर आता झालेलं आहे. एका साईडला आता मी मस्त अशी बटाटे पण फ्राय करणार आहे. तर बटाटे तर मस्त तर ती तुम्हाला किसणी दिसते ना, त्या साईडला ना अशी मस्त अशी बघा लच्छेदार असे ना बटाटे किसून घेतलेले आहेत. त्याची मी ना मस्त अशी बटाट्याची भाजी बनवणार आहे. आणि मला तरी खूप आवडती वरण, भात आणि मस्त अशी बटाट्याची भाजी. खायला सुद्धा तेवढीच टेस्टी आणि एकदम हलकं-फुलकं अन्न. काही म्हणजे पचायला जड जात नाही, काहीच नाही. एकदम मस्त लागतं खायला. तर लसूण भरपूर निवडलेला होता मी, मस्त गावरान. त्यामुळे थोडासा लसूण पण टाकलेला तेलामध्ये आणि त्यात जिरे टाकलेले आहेत. आता मस्त असं तडतडून झाले, की त्यानंतर आपल्याला कांदा आणि मिरची टाकायची आहे. तर आता एका साईडला आपला कुकरसुद्धा थंड होत आहे आणि मी 4 शिट्ट्या मस्त मीडियम गॅसवर घेतलेल्या आहेत बघा डाळीसाठी. कारण की डाळ ही मस्त स्लो गॅसवर शिजवायची, खूप छान शिजते बघा. तर चला, आता ते पण तुम्हाला मी पुढे दाखवेलच. आणि इथं बघू शकता आपलं लसूण मस्त असं भारी छान झालेलं आहे फ्राय करून. त्यानंतर त्यात टाकलेला आहे मी कांदा आणि मिरची. तर ते सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता. आणि मस्त मिक्स करती तोपर्यंत माझी शिट्टी पण काढायचं चालू आहे. 2 हात आहेत, पण भरपूर असे कामं असतात बघा. एकदा जर किचनमध्ये घुसलो, की आपले मागं कामच कामं. आणि ह्यांचं तर ऑल टाईम फेव्हरेट आहे हे जेवण. डाळ-भात आणि वड्याची भाजी. एकदम फेव्हरेट म्हणजे फेव्हरेट. आणि मला पण आज इतकं इच्छा व्हायला लागली, कधी करू आणि कधी खावं असं व्हायला लागलं. कारण की डेली तर मी वरण बनवत नाही, कधीतरी बनवत असते. आणि डेली पण खाऊन
खाऊन बघा कंटाळा येतो वरण. त्यामुळे मग कधीतरी केलं ना खरंच खूप छान लागतं खायला पण. आणि बघू शकता डाळ कसली मस्त अशी शिजलेली आहे. अजिबात कुकर जास्त घाण होत नाही, काय नाही. एकदम मस्त होती बघा शिजून. आणि थोडंसं आता त्यात मी पाणी पण ओतून देत आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्यालाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते मिक्स झालं, की एका साईडला आता मी तडका देणार आहे डाळीला. तर तडका सुद्धा मी एकदम सिंपल पद्धतीने देणार आहे. मी मोहरी, कढीपत्ता काहीच टाकत नाही. हिरवी मिरची पण नाही. तर मी कधीतरी अशी डाळ बनवत असते. तुम्ही सुद्धा कधीतरी अशी बनवून बघा. खायला एक नंबर लागते. घरातले बोटं चाटून खातील इतकी टेस्टी लागते ही डाळ. एकदम सिंपल आहे. तर आता सर्वात पहिले तर मी टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि एका साईडला आपला कांदा पण फ्राय होत आहे. तर मी आता डब्बे साफ वगैरे केले ना, तर मग एकदम मागं कोपऱ्यामध्ये आपली बेडगी मिरची असती ना, ती ठेवली गेली माझ्याकडनं. तेच काढत होते मी. आणि चला आता इथं झाला आपला कांदा पण मस्त असा लाल होत आलेला आहे. पण म्हणलं तोपर्यंत आपलं डाळीला पण आपण हे करूया, फोडणी देऊया. म्हणजे एका साईडला हे पण होत राहील. आणि संध्याकाळी कसं आम्ही लवकरच जेवायचा प्रयत्न करतो. जेवढं लवकर जेवू तेवढं लवकर पचनक्रिया पण होत असते नाही का? जेवढं उशिरा जेवतो ना, ते काय हजम पण होत नाही, ते नरड्याला येत असतं. त्यामुळे ना जेवढं होईल तेवढं लवकर जेवायचा प्रयत्न करतो. तर सर्वात पहिलं तर मी तेल टाकलं, त्यात जिरे टाकले. मस्त जिरे लाल झाल्यानंतर ना आपल्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि नंतर ना आपले लसूण पण टाकायचं आहे आणि लसूण पण बघा आता लसूण टाकलेलं आहे मी आणि त्यानंतर ना हिंग टाकलेलं आहे. आणि आता त्याला छान अशी लालसर फोडणी होऊन द्यायची बघा. लगेच वरण टाकायचं नाही, त्याच्याने टेस्ट अजिबात लागत नाही. एकदम कच्चं लागतं लसूण वगैरे. त्यामुळे लसूणला छान असं लाल होऊन द्यायचं आहे. आणि एका साईडला आपलं चाललं आहे का आपलं मी बटाटा टाकून घेत आहे मस्त किसलेला. कारण की कांदा पण आपला लाल होत आलेला होता. तर दोन्हीकडे माझं लक्ष आहे. थोडे पण दुर्लक्ष झालं, की झालं मग आपलं दुर्घटनाच घडणार आहे. पण असो लक्ष तर मी देतच आहे दोन्हीकडे पण. आणि थोडीशीच आता मी ह्याच्यात हळद टाकलेली आहे फोडणी देताना आणि चरकणी अशी आपली डाळीची फोडणी दिलीच पाहिजे बघा. असं घरात सर्वीकडे वास दरवळायला पाहिजे त्या डाळीचा. इतकं छान लागतं. वरण पण म्हणतात सॉरी वरण डाळ एकच आहे. आणि ते दोन्ही मिक्स करायचं मस्त असं. आणि तुम्हाला जेवढं पातळ हवंय पातळ बनवा किंवा घट्ट बनवा. मी तर मीडियम बनवत असते. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरणामध्ये पण आणि बटाट्यामध्ये पण. आता बटाटा तर शिजायला काही वेळ लागत नाही आपल्याला, पण मला थोडंसं नॉर्मली असं क्रिस्पी टाईप बनवायचा होता. त्यामुळे थोडा जास्त वेळ घेत होता नाही का बटाटा. तर असो आता चला मी ते पण करून घेत आहे. तुम्ही ब्लॉगच्या कंटिन्यू राहा आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. छान तुमच्यासोबत मी रेसिपीज, ब्लॉग्स, टिप्स आणि माझे डेली ब्लॉग्स हे कंटिन्यू येत असतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू शकता मस्त असं आता वरणाला फोडणी देऊन झालेली आहे माझी. आणि जेव्हा व व फोडणी आपली थोडी उकळायला आली त्यावेळेस आपल्याला कोथिंबीर चिरून टाकायची आहे. आणि कोथिंबीर चिरून टाकली आहे. एका साईडला मी भात सुद्धा चढवून दिलेला आहे. तर आता मस्त असं वरण आपलं उकळून घ्यायचं. 1-2च उकळ्या काढून घ्यायच्या, जास्त पण शिजवायचं नाही. आणि एका साईडला आपलं बटाट्याची भाजी पण होत आहे. आणि एवढं जेवण केलेलं आहे ना, सर्वांनी रात्री मस्त पुसून जेवण केलेलं. इतकं छान लागत होतं बघा. एकदम सिंपल असं. कधीतरी तुम्ही बनवून बघा. छान लागतं खायला तेवढंच नाही का सिंपल असं. आणि त्यानंतर आता बटाटा आपला शिजत आलेला आहे. त्यात टाकलेलं आहे मी मस्त हळदी पावडर, धना पावडर, लाल चटणी नाही लाल चटणी टाकलेली मी बरोबर हां. आणि येसूर टाकलेला आहे. थोडं नॉर्मली गरम म्हणजे जेवढे पण तुमच्या घरात आहे ना मसाले सर्व टाकायचे. थोडे जे असेल ते. असं नाही की मी टाकले तेच टाकू नका. जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकता. कारण की हे कसं पण बनवा तुम्ही तरीही टेस्टीच लागतं बघा. आणि फक्त हळद पण टाकून केलात तरी पण छान लागतं बघा. तर असो आता हे बघा मस्त असं झालेलं आहे. चरचरीत एकदम मस्त कडकमध्ये. आणि मला तरी खूपच आवडलं. पूर्ण मी फिनिश केलेलं म्हणजे मी आणि मिस्टरांनी. पोरांनी तर खाल्लं नाही कारण की तिखट झालतं थोडंसं. आणि झणझणीत असलं ना जरा बरं वाटतं वरण भातासोबत नाही का. त्यामुळे मग तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.